अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचं प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे 578 कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता. अखेर या लढ्याला यश आलं असून काळे यांच्या पाठपुराव्यामुळे माथाडी मंडळाच्या खात्यावर 1,82,00,000 रुपये जमा झाले आहेत. ही बातमी समजताच रेल्वे माल धक्क्यातील शेकडो कामगारांनी फटाकडे वाजवून गुलाल उधळत एकच जल्लोष केला. काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी दाखल याचिकेवर कामगारांचं आणि वेतन थकवणाऱ्या हुंडेकरी यांचे म्हणणे ऐकून 1 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या 40% तर मे ते डिसेंबर 2023 या कालावधीतील 60% रक्कम कोर्टात भरण्याचं ठेकेदारांना निर्देशित केलं आहे. त्यानंतर देखील प्रशासकीय स्तरावर दिरंगाई सुरू होती. मात्र काँग्रेस पक्षाने यासाठी काळे यांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा केला. त्यामुळेच आज कामगारांची येऊ घातलेली दिवाळी गोड होणार आहे. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचं नगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी म्हटलं आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात शहर काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने महसूल विभाग माथाडी मंडळाच्या विरोधात बायका पोरांसह रस्त्यावर उतरत बाजारपेठेतून भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी व्यापारी कामगारांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता. अखेर कामगारांना न्याय मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या सत्काराला उत्तर देताना किरण काळे म्हणाले की हा कामगार एकजुटीचा विजय आहे. कामगारांची व्यथा सरकारी पक्षाकडून माननीय न्यायालयामध्ये यापूर्वी ताकदीने मांडली जात नव्हती. मात्र काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उबाळे भिंगारदेवे यांच्या पुढाकारातून छेडण्यात आलेली ही तीव्र आंदोलने, निवेदने, सातत्यपूर्ण पाठपुरावा, मोर्चा याची दखल महसूल विभाग माथाडी मंडळाला अखेर घ्यावी लागली. त्यामुळेच कोर्टासमोर यापूर्वी कधी न मांडलेले कामगार हिताचे महत्त्वपूर्ण मुद्दे यावेळी सरकारी पक्षानं जबाबदारीनं मांडले. त्यामुळेच कामगारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाचं काँग्रेस व कामगारांच्या वतीने मी स्वागत करतो. सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांचे देखील अभिनंदन करतो. शहरातील कामगारांच्या पाठीशी सातत्यानं खंबीरपणे उभे राहण्याचं काम इथून पुढील काळात देखील काँग्रेस करेल. काँग्रेसची दारे कामगारांसाठी 365 दिवस उघडी आहेत. विलास उबाळे म्हणाले, भगवान के घर देर है अंधेर नहीं. कामगार हा कष्टकरी आहे. त्याच्या घामाचं दाम त्याला मिळणं हा त्याचा अधिकार आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, किरण काळे यांनी कामगारांच्या मागे ताकद उभी केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटून कामगारांच्या माथाडी मंडळांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये जमा झाले. अजूनही कोट्यवधी रुपयांचा वेतनाचा फरक कामगारांना मिळणे बाकी आहे. तो मिळवून देण्यासाठी काँग्रेस भक्कमपणे लढा देईल. सुनील भिंगारदिवे म्हणाले, ही कामगार आक्रोश मोर्चाची फलनिष्पत्ती आहे. या लढ्यात अनेकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, मात्र किरण काळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आहे. यावेळी जयराम आखाडे, पोपट लोंढे, रोहिदास भालेराव, पंडित झेंडे, वसंत पेटारे, विलास गुंड, सागर पोळ, भगवान शेंडे, किशोर ढवळे, विजय वैरागर, दीपक काकडे, गणपत वाघमारे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, किशोर जपकर, अनिल जपकर, अनिल कारले, संतोष भालेराव, संजय माळवे, कैलास कारले, सचिन वाघमारे, प्रशांत लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब अनारसे, बबन बनसोडे, अमर डाके, अंबादास कोतकर, राधेश भालेराव, नितीन भोंदे, सतीश शेंडे, मंगेश येरंडे, संतोष वाघमारे, सचिन लोंढे, अर्जुन जाधव, ईश्वर पवार, आतिश शिंदे, निलेश सोनवणे, नानासाहेब महानवर, हरिभाऊ कोतकर, संदीप कारले, दीपक गुंड, ज्ञानदेव कदम, राजेंद्र तरटे, कौतिक शिंदे, संतोष गायकवाड, बबन डांगे, विजय कारले, विनोद केदारे, बाबासाहेब हजारे, आकाश ठोसर, नानासाहेब दळवी, संजय दठे आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले होते. आज हा खरं तर माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा दिवस आहे की गेल्या 3-4 वर्षांची लढाई आपल्या सगळ्या या कामगार बांधवांची रेल्वे माल धक्क्यातल्या सुरू होती की त्यांचा फरक जो आहे तो त्यांना त्यांच्या कष्टाचा घामाचा जो आहे तो मिळत नव्हता. मोठी आंदोलन त्या ठिकाणी करायला लागली, मुंडन आंदोलन झालं, त्या ठिकाणी धरणं धरलं, त्याच्यानंतर लेकरा बाळांचं त्या ठिकाणी नगर शहरातल्या बाजारपेठेतनं मोर्चा, आक्रोश मोर्चा काढावा लागला. त्याला व्यापाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी त्या पाठबळ द्यायचं त्या ठिकाणी काम केलं, पाठिंबा जाहीररित्या दिल्या. एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगर देखील वारंवार त्या ठिकाणी आम्हाला चक्रा माराव्या लागल्या.
ते करून मुंबईला कामगार आयुक्तांबरोबर बैठक करावी लागली. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी माझ्या घरी दुःखद घटना त्याला घडली होती. परंतु आमचे सगळे सहकारी आहेत, माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास भाऊ असतील किंवा आमचे शहराचे नेते जे आहेत या विभागाचे, सुनील भाऊ असतील, झेंडेदादा आहेत, भालेराव दादा आहेत, लोंढे मामा आहेत, वसंत भाऊ आहेत, सगळेच. आणि अदृश्य आज सुद्धा खूप आहेत की ज्यांच्यावरती दबावामुळे त्यांना कदाचित थोडंसं पुढे येता आलं नसेल, पण असते प्रत्येकाच्या सहभाग नोंदवला आणि अखेर आज तो दिवस उजाडला की नगर माथाडी कामगार मंडळ जे या सगळ्या कामगार बांधवांचं त्यांच्या खात्यामध्ये काँग्रेसच्या पाठपुराला यश येऊन त्या ठिकाणी 1,82,00,000 रुपये जमा झाले. या सगळ्यामध्ये मला एक आभार या ठिकाणी मानलेच पाहिजेत. ते म्हणजे राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचे. ते पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. त्यांनी सांगितलं राज्यातल्या प्रशासनाला आणि शासनाला की नगरच्या आमच्या कामगार बांधवांचा लढा जो आहे तो वाया जाता कामा नये. त्यांना त्यांचं हक्काचं कष्टाचं दाम त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि मग यंत्रणा सगळी हल्ली आणि आजचा तो दिवस सोन्याचा उजाडला की मंडळाच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. परंतु ही त्यातला एक टप्पा आहे. अजून ही लढाई पूर्ण संपलेली नाही आहे. आज जरी कामगारांनी या ठिकाणी गुलाल उधळला असेल, फटाके फोडले असतील, जल्लोष साजरा केला असेल, तर देखील अजून उर्वरित रक्कम जी आहे ती उर्वरित रक्कम सुद्धा कामगारांना मिळवून देणं. दिवाळी आता जवळ आलेली आहे. स्वतःच्या घामाच्या पैशानं दिवाळी गोड करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी या निमित्ताने मिळालेली आहे. परंतु त्यांचा पुढचा देखील जो प्रवास आहे तो देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. एवढंच नाही तर या ठिकाणी कामगारांसाठी कामगार भवन, त्यांच्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. खूप या ठिकाणी तुम्ही पहा मागची परिस्थिती कशी आहे, कष्ट करावं लागतात, मात्र पाणी प्यायला कोसून कोस त्या ठिकाणी लांब जावं लागतं. तर त्यासाठी योग्य ठिकाणी नळ बसवणं, पिण्याच्या पाण्याचे, टॉयलेटचा विषय, लघुशंकेसाठी सुद्धा जर जायचं असेल तर परत लांब चालत जावं लागतं. त्यांच्या स्वच्छतेचा सगळा विषय. तर यासाठी सुद्धा भविष्यात काम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक एक स्वप्न आहे, काँग्रेस पक्षावरून स्वप्न आहे की या कामगारांसाठी त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी, इथं धूळ खूप असते या ठिकाणी, नाकातोंडात श्वास सगळा आपला तो धुळीत सगळा जात असतो, श्वसनाचे त्रास त्या ठिकाणी होतात, ओझं उचलावं लागतं, शरीराची झीज होते या सगळ्यातनं. तर यांच्यासाठी त्या ठिकाणी आरोग्य सुविधा देणारं एक आरोग्य भवन जे सुसज्ज असं ते सुद्धा उभं करण्याचं माझं स्वप्न आहे. मला विश्वास आहे की आई तुळजाभवानी, आई जगदंबा त्या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्यांच्या शुभेच्छातनं मला बळ देईल आणि ते सुद्धा स्वप्न जे ते एक दिवस आपलं नक्कीच पूर्ण होईल. त्यामुळे मी आज या सगळ्या कामगारांना त्यांच्या एकजुटीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. शब्द देतो की पुढील काळामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी अशाच पद्धतीने खंबीररित्या त्या ठिकाणी उभा राहील. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणण्याप्रमाणे आमच्या आंदोलनात किरण भाऊ काळे जे सहभागी झाले त्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत तुमचं काम मार्गी लागत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही गुलाल खेळलो त्यावेळेस किरण भाऊ म्हटले होते, जोपर्यंत कामगारांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत, जोपर्यंत माथाडी मंडळाच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत मी धक्क्यात पाऊल ठेवणार नाही. आणि 4-5 महिने ते माणसांनी खरं आमच्या धक्क्यात आलेलंच नाही. आज आमच्या कामगारांच्या खात्यावर कामगारांच्या कष्टाचे 1,82,00,000 रुपये जमा झाले. ते सगळे पैसे मिळवण्यासाठी किरण भाऊ काळेंनी काँग्रेसच्या माध्यमातून, थोरात साहेबांच्या माध्यमातून आमच्या कामगारांच्या पाठीमागे ताकद उभी केली. आणि आज जरी आमच्या कामगारांनी संघर्ष केला असेल, आम्ही जरी प्रयत्न केले असतील, पण आम्हाला ताकद द्यायचं काम, आम्हाला बळ द्यायचं काम या किरण भाऊ काळेंनी, नामदार थोरात साहेबांनी केल्यामुळं आम्ही आमच्या कामात सक्सेस झालो आहोत. आणि या सगळ्या कामाचं श्रेय मी आज किरण भाऊला देतो आणि कामगारांच्या वतीने मी किरण भाऊचे आभार मानतो. कामगारांच्या कष्टाचं जे फळ मिळालेले आहे तो आनंद इतका आमच्या जीवास मोठा आहे. त्या संघर्षामध्ये जे कामगारांनी संघर्ष केला, किरण भाऊंनी संघर्ष केला, विलास भाऊंनी केला, आमचे भालेराव मुकादमांनी केला, वसंत पेटरे असतील, भगवान शेंडे असतील, पंडित असतील, ह्या मुकादम लोकांनी सपोर्ट करून कामगारांना खरंच त्यांच्या कष्टाचं फळ व त्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे. इथून पुढे त्यांनी असंच एकजुटीने असं कामगारांसाठी पळून त्या कामगारांना चांगला न्याय, भविष्यामध्ये त्यांच्या मुलांचं शिक्षण व त्यांचं कौटुंबिक जीवन चांगलं जगण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि कामगारांना त्यांच्या हक्काची जी चतकोर भाकर आहे ही आनंदाने मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. एवढे बोलून मी थांबतो.